नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी आता आपल्याला जे बोलणार आहे ते 17 विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, आता थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल होतील. सगळ्या स्पष्ट चित्र हे 4 तारखेला विड्रॉलच्या दिवशी कळणार आहे. लातूर, धाराशिव, बीड मधून बसवराजजी पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. बसवराजजी पाटील हे माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत. औशामधून आमदार म्हणून निवडून आले होते. तसंच उमरग्यामधूनही आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधात बिनविरोध निवडणूक नको म्हणून काँग्रेसनं महेश देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे. खरं म्हणजे धीरज देशमुख असते तर खरं देशमुख हे लढत आहेत असं वाटलं असतं, पण बसवराज पाटील यांचा विचार करत असताना आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजीराव पाटील हे 3 भाजपचे आहेत. संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे आहेत आणि तिकडे जर पाहिलं तर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत. तसंच आपण जर धाराशिव मध्ये पाहिलं तर तुळजापूर मधून राणा जगदीश पाटील आहेत. तसं सावंत आपल्या भूमपरंड्यामधून आहेत आणि विरोधात 2 म्हणजे एक उमरगाचे स्वामी आहेत तर ते कैलास पाटील धाराशिवचे आहेत. तर त्याचबरोबर बीड मध्ये जर पाहिलं पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर धनंजय मुंडे, त्याचबरोबर नमिता मुंदडा, सुरेश धस, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आणखीन म्हणजे साळुंखे. अशा प्रकारे एकंदरीत एक अनुभवी चाणाक्ष ज्यांनी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष म्हणून काम केलं, त्यांच्यामुळेच लातूर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकला आणि अशाच त्यांना एकंदरीत अनुभव असल्यामुळं ही निवडणूक तसं विड्रॉल नंतर बरंच काही कळणार आहे, पण बिनविरोध होऊ द्यायचं नाही म्हणून काही जण टपून बसलेले आहेत. यानंतर नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर त्यांना भाजपकडून उमेदवारी दिलेली आहे, कारण शहर महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, रामभक्त हनुमान अशोकराव चव्हाण यांचे आहेत. तिथं जर पाहिलं तर महानगरपालिका ही एक हाती सत्ता ही भाजपची आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये नगरपालिकेला चांगल्या प्रकारे म्हणजे तुषार राठोड असो, त्याचबरोबर अशोकरावांच्या कन्या असोत किंवा तिकडं पवार असोत, यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळं नांदेडमध्ये राष्ट्रवादीनं पत्रक काढलेलं आहे की ते सगळीकडे व्हायरल झालेलं आहे की राष्ट्रवादीचं कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये. तरी परंतु काय म्हणजे कॉम्प्रोमाइजिंग काय होते काय नाही, तर बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं आहे येणाऱ्या काळात महामंडळ होणार आहेत, त्यामुळं काही लोकांचं तिकडे लक्ष लागून आहे. परभणीमध्ये उभाटा शिवसेनेनं नावंदर यांना उमेदवारी दिलेली आहे, तर शिंदे सेनेनं सईद खान यांना परभणी हिंगोली मधून उमेदवारी दिलेली आहे. तर विवेक नावंदर हे उभाटाकडून आहेत. तर लातूर मध्ये आता काँग्रेसचं वैशिष्ट्य, काँग्रेसनं लातूर मधून महेश देशमुख, त्याचबरोबर चंद्रपूर वर्धामधून शैलेश देशमुख, अमरावती मधून हर्षदीप देशमुख आणि यवतमाळ मधून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं की अरुण लखानी हे काही जण म्हणतात की सुप्रियाताई सुळे यांची ती वय आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली असावी, पण तसं नाही. ते चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली मधून निवडणूक लढवत आहेत.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, विदर्भातील नामांकित उद्योजक आहेत, महाराष्ट्र भाजपचे सहकोषाध्यक्ष आहेत, बॅडमिंटन महाराष्ट्राचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. तर हे असं नाही. आणि इकडे जर पाहिलं कर्डीला मदत केलेले अहिल्यानगरमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या यांना उमेदवारी दिलेली आहे. पुण्यामधून राष्ट्रवादीनं संजय आपले काकडे यांचा मुलगा विक्रम याला उमेदवारी दिलेली आहे. राष्ट्रवादीनं कोकणामध्ये आपले ह्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे म्हणजे कुणाचे चिरंजीव तटकरे साहेबांचे चिरंजीव यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि एकंदरीत नांदेडची निवडणूक, लातूरची निवडणूक, तसंच लखानीची निवडणूक त्या सगळ्या पाहत असताना एकंदरीत 4 तारखेनंतर आपल्याला याच्यावर स्पष्ट बोलता येऊ शकेल. 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 हे आपल्या राष्ट्रवादी घड्याळाला दिलेले आहेत. मग काही जण काकडेला कस काय दिलं म्हणतात, पण हा आता इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं. पक्षाचा विस्तार करण्याचा विचार केला जातो आणि अनेक धक्का तंत्र मध्ये भूतळाजी ही आपल्या तिकडून यवतमाळ मधून मी लढणार वगैरे म्हणत होते, पण शेवटी याची कशी राहणार. आता लातूर आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये आज गेल्या वेळेस सुद्धा अमरनाथ राजूरकर विरुद्ध सेवानिवृत्त IAS ऑफिसर अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. तर तिथं अमरनाथ राजूरकर अशोकराव म्हणतात की मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता. आणि शेवटी डोके महत्वाचे आहेत. सगळ्याच गोष्टी काही खोक्यावर होत नसतात. डोके प्लस खोके मग विजय असतो. तर काही जण म्हणतात की चिखलीकर उभा राहणार, पण मला असं वाटतं की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहता आणि जेव्हा भाऊचे चांगले संबंध ह्यांच्याशी आहेत, आपल्या प्रतापरावाशी आहेत, त्यामुळं आणि नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांनाच जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे. त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते मुख्यमंत्री राहिले आहेत. तर मित्र 4 विड्रॉल नंतर आपण बोलू, पण असं एकंदरीत चित्र असून चला बघूया काय काय होतंय ते. पण बिगुल वाजलेला आहे, हलक्याचा कडकडाट सुरू झालेला आहे आणि अशापैकी 17 मध्ये किती कुणाच्या जागा कुठून येणार याबद्दल आपण साधारणतः मतदानाच्या 3-4 दिवस अगोदर बोलू. मित्र अत्यंत जिव्हाळ्याचा महत्वाचा हा विषय असून या विषयाला सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब केलात आणि अधिकात अधिक आणखीन आपल्याला अद्ययावत माहिती देण्याचा, मतदाराची संख्या आणि पक्षनिहाय संख्या, पुन्हा कुठं खोके एकदम ओके काय काय होतं हे आपण बघूयात. पण मित्र शेअर करा, सबस्क्राईब करा मराठवाडा नेता YouTube. धन्यवाद.